सायडीकच्या शेजाऱ्याच्या राज्यात की दुधाचेर खूप मोठ्या प्रमाणात रेट मारून दुधात भेसळ कितल्या मोठ्या प्रमाणात आसा हे दाखवून दिले. पण आमचो गोंयकारांचो विश्वास वो गोवा डेरीचेर आसा आणि पुराय एफडीएच्या माध्यमांतल्यान गोंयांत येवपी सगळे दूध आमी टायम टू टायम चॅक करता. इवन दो हांवें एफडीएक तर आतां इन्स्ट्रक्शन्स दिलां की मिल्क प्रॉडक्ट जे आसा बाकीचे सगळे हे बी टायम टू टायम चॅक करचे, कारण गोंयकारांच्या हेल्थाची काळजी ही आमकां आसा, जेणे करून भेसळयुक्त प्रॉडक्ट खंयचोच गोंयांत येवचो न्ही. म्हणून माझी तुमकां सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा की क्वॉलिटी मिल्क हे आमी डेरी गोवा डेरी कडेन दिवचे, जेणे करून फॅट्स हो बरो लागलो जाल्यार तुमकां सपोर्ट प्रायजूय बी होय तितक्याच मोठ्या प्रमाणात मेळटलो. दुधाच्या धंद्यात नवीन मनीस येत ना, त्या खातीर आसा त्याच शेतकऱ्याक आनीक गायो दिवपाक जाय, जेणे करून तो आपलो धंदो वाडोवपाक शकतलो. ना जाल्यार आसा त्यो गायो जर एकदा गाय एक्सपायर्ड जाली काय नवीन गाय परत ताका 80,000 90,000 किंवा 1 लाख रुपयान हाडप ही ताका परवडना, आणि म्हणून तो मागीर इल्लो इल्लो शिफ्ट जाता. आणि म्हणून आमी आयच्यान म्हाका दिसता आतां सुरू करता आमी आयच्यान सुधारीत कामधेनू योजना ही 20 गायां खातीर डिक्लेअर करता. पयली 10 गायो ज्यो आसा ह्यो 90% सबसिडीचेर आमी दितले, आणि मागीरच्यो 10 गायी ज्यो आसा ह्यो 75% सबसिडीचेर ह्यो सगळ्या जाणांक दितले. हे आयच्यान आमी डिक्लेअर करता, जेणे करून ताजोय फायदो हो सगळ्या दूधकारांक जावचो, आनीकूय बी तेंच्यांनी आपलें प्रोडक्शन वाडोवचें आनी खूब मोठ्या प्रमाणात. कारण एप्रॉक्सिमेटली जर तुमी पळयशात जाल्यार आमच्या दुधाची गरज गोंया खातीर म्हणजे फॉर द पीक सीझन ही तशी पळोवंक वता जाल्यार 4.5 लाखां चड आसा. आमी म्हणटा 2.5 लाख एवरेज, बट ती 4.5 लाखाच्या पेक्षा चड वयता. पण आमी प्रोडक्शन कितलें करता तर आमी प्रोडक्शन करता नॉट मोर दॅन 60,000. 60,000च्या पेक्षा चड दूध आमच्या कडेन प्रोडक्शन जायना. म्हणजे केदो व्हडलो गॅप आहा तो पळयात. आनी 1-1.5 लाख सुद्दां जरी आमी दूध प्रोडक्शन करपाक शकले आसत जाल्यारूय ते पॉसिबल आसा, जेणे करून डेली बेसिसाचेर गोंयकारांचे पयशे, गोंयची इकॉनॉमी जी भायर वता ती आमच्या गोंयकारांच्याच बळसान उरतले. हे पयशे आमकांच मेळटले, गोंयकारांक कोणाक तरी भाव भयणीक मेळटले. आनी दिस इज नॉट लेस अमावंट, दिस इज अ क्रोड्स ऑफ रुपीज पर डे. आमी जर बारीक तेजो विचार करीत, हांवें फक्त दुधाचोच विचार केला, हांवें तुजो दही लस्सी पनीर आनी ह्या गोष्टीचो विचारूच करूं ना, हांवें फक्त दूध सांगलां. म्हणून म्हटलें क्रोड्स ऑफ रुपीज हे डेली भायर वता पळय न्हू, तेजो विचार जर आमी थोडोसो आमी त्या खातीर बरेचशे फावटी प्रत्येक दूधकार म्हणजे हांवें म्हाजी डेरी जेन्ना सुरवात केली तेन्ना 5-6 जाणां कडेन गेलो तर आमी कितें सांगता, कुर्ला काय म्हणटा तो डेरीचो धंदो म्हणटा तो करपाचो ना कसो. अरे आमी हें सांगपाचें बंद करात, काडूनय न्ही थोडे कश्ट. कित्याक म्हाका 4 जाणांनी सांगलें तूं पिसावला काम पावलो, डेरी बिरी सुरू करूं नाका पावलो, तरी आमी केली. आनी अजूनय बी 2014तल्यान आयज पर्यंत डेरी बरे भशेन चलता. आतां थोडीशी फायद्यान चलो, व्हडल्या फायद्यान चलना, बट बारीकशा फायद्यान तरी चलता, बट सक्सेसफुली रन जाता गव्हर्मेंटाच्या कम्युनिटी डेरी कन्सेप्टांतल्यान. म्हणून माझी रिक्वेस्ट आसा सगळ्या दूधकार भावांनी भयणींक, आमी उरलेल्या युवाक एनकरेज करपाक जाय. हय तूं डेरी घेता मरे, तुका कितें लागता तो सपोर्ट आपूण करता म्हणून ह्यो सपोर्ट तांकां सांगपाचो एक मोरल बूस्ट दिवपाची गरज आसा. वायस वर्सा आमी अशें सांगचें न्ही की तूं करूच नाका घेवच नाका, हें कोणी सांगून ताका डिस्करेज करचें न्ही. त्या खातीर म्हजी रिक्वेस्ट तुमकांय आसा. हय डिफिकल्टीज आसतल्यो, कांयच सोंपें ना आनी म्हणजे इजिली कांयच मेळचें ना, थोडेशे कश्टय आसतलेच. उरता उरलो मिल्क प्रायस सपोर्ट दिवपाचो. ऑलरेडी म्हाज्या पयलीं उलोवपी दोनूय मिनिस्टरांनी म्हणजे आमी गायीच्या दुधा खातीर 6 रुपीज, गायच्या दुधा खातीर आमी 6 रुपया आणि म्हशीच्या दुधा खातीर आमी 10 रुपया सपोर्ट प्रायस दिला. तो 1 एप्रिलांतल्यान आमी सपोर्ट प्रायस आत्तां दिवपाक सुरवात केलो आणि खूप मोठ्या प्रमाणात आज आमी हे दोनूय म्हयन्याचे पयशे जे आसा हे एट अ टायम रिलीज करता. तुमचें म्हणणें आसलें की इन्सेंटिव्स पयलीं 6 म्हयन्यांनी मेळटाले किंवा ताका मेळोंक एकदां 6 म्हयने 8 म्हयने वताले. म्हाका दिसता ते दर 2 म्हयन्यांनी 10 तारखेक मेळपाक सुरवात जाल्या काय ना, 1 म्हयन्यात जाल्या काय ना. पण म्हाका कोणूच सांगूंक येवंक ना की दोतोर तुवें सांगलें आनी ते दर 10 तारखेक इन्सेंटीव मेळ्ळे म्हणून एकट्याय शेतकारान म्हाका सांगलें ना. तुम्ही मेळना तेन्ना म्हाका सांगूंक येताले 6 म्हयने जाले मरे पयशेच मेळोंक ना म्हणून, पण मेळ्ळ्या उपरांतय सांगूंक जाय. हे कित्याक पॉसिबल जालें, हांवें म्हज्या फायनान्स डिपार्टमेंटाक हो फास्ट ट्रॅक करपाक लायले आणि ते दर म्हयन्याक जो तेजे पयशे ताका मेळपाक जाय. म्हाजें इतकेंच कित्याक म्हणलें, आमी जे बरें करता ते बरें केलें हें बी तुमी म्हणपाक जाय, कोण लोक म्हणचो ना ते तुमीच म्हणपाची गरज आहा, जाका फायदो जाता ताका. म्हणून हांव संजू उरलेली प्रेस कॉन्फरन्स एक घे, म्हणजे उरलेल्या सगळ्या उरलेल्या शेतकऱ्यांकूय कळोनी की पयलीं जेन्ना ॲडमिनिस्ट्रेटर घातल्या उपरांत गोवा डेरी अजूनही बरी चलता, हे तरी हांव मान्य करतलो की त्या निमित्तान सगळें सुटसुटीत जाला. खूप बऱ्या पद्दतीत लोकांक व्यवस्थित रित्या इन्सेंटिव्ज आणि सगळ्या लोकांचे प्रॉब्लेम्स जे आसा हे सॉल्व जाल्यात. थोड्या जाणांक वायट दिसो तितून हांव वचना, बट शेतकऱ्यांचो बेनिफीट कितें, शेतकऱ्यांचो फायदो कितें हो आमी सातत्यात आमच्या ॲडमिनिस्ट्रेशनांतल्यान करून दिवपाचो प्रयत्न केला. हांव पळयतां की फाटले कितलेशेच दीस आमी म्हणजे ह्या दूध ह्या धंद्यांतल्यान जाका मेक इन गोवा मेड फॉर गोवा ह्या कन्सेप्टांतल्यान म्हाका दिसता आनीक खूप मोठ्या प्रमाणात की दूधकार हे ह्या धंद्यात येवपाक जाय. म्हाका दिसता बाब प्रितम पाटील सारकेलो इज माय बरो मित्र म्हाजो, बाय प्रोफेशन इंजिनियर, बट डेरीचो बिझनेस करून आपलो खूप बरो बिझनेस तो सांबाळटा. त्या खातीर हे एक्झाम्पल आसा की अशा पद्दतीचे सुशिक्षीत युवक ह्या धंद्यात येवं शकता आनी विच इज अ प्रॉफिटेबल बिझनेस आसा हो आमकां लोकांक दाखोवपाक दिवपाक जाय. आमचें म्हणणें की एनिमल हजबंड्रीच्यो सर्विसीस ह्यो आनीकूय प्रॉम्प्ट करपा खातीर नो डावट म्हणजे गोवा डेरी सर्विसीस दितात, वेटरनरी तुमकां बाकीचे मेडिसिन्स हे ते एनिमल हजबंड्रीची डिपार्टमेंट्स ह्योय सर्विसीस दिता.
मदीं आमी तुमकां 24/7 सर्विसीस दिवपा खातीर 2दा टेंडरूय केले, पण आमकां प्रॉम्प्ट बरी वेटरनरी कंपनीज म्हणजे जे मोबायल सर्विसीस दिवपी ही व्यवस्थित रित्या कंपनी मेळूंक ना. म्हज्या तकलेंत आसा की रातच्या एकाक जरी तुमकां दोतोर लागलो जाल्यार सुद्दां दोतोर एम्ब्युलन्स घेवन म्हणजे जशी मनशांक येता तशीच ती एम्ब्युलन्स घेवन तुमच्या गोट्यात येवपाक जाय. ह्या पद्दतीची सोय जी आसा ती थोड्या दिसाच्या भितर आमी क्रिएट करता जेणे करून प्रॉम्प्ट सर्विसीस जावपाक जाय. हांव टायम टू टायम म्हणजे वेटरनरी डिपार्टमेंटाक सांगत आसा की प्रॉब्लेम खंय आसा, AI करपाक आसा. तो AI जर त्या टायमार जालो जाल्यारूच गाय गाप धरतली. म्हणून हे सगळ्यो सर्विसीस म्हणजे आमी ट्रेनिंगूय दिवपा खातीर तांकां टायम टू टायम सुरवात केल्या. आमचे एसिस्टंट्स जे आसा हांकांय बी खूब बऱ्या पद्दतीची ट्रेनिंग दिवपाचें काम हे सुरू करून तुमकां सगळ्यो सर्विसीस प्रॉम्प्ट जावच्यो म्हणून काम सुरवात केलां. आमी ताकाच लागून गोंयांत आमी एग्रीकल्चर कॉलेज सुरवात केली. आतां आमी वेटरनरी कॉलेज ह्या वर्साच्यान सुरवात करता जेणे करून खूब मोठ्या प्रमाणात वेटरनरी डॉक्टर्स आनीक मोठ्या प्रमाणात तयार जातले, जे आपले प्रायवेट क्लिनीक सुद्दां फॉर स्मॉल एनिमल बिग एनिमल्स हांच्याय खातीर चलयतले. ती कॉलेज ह्या वर्साच्यान आमच्या फोंड्यांत कुट्टी हांगासर नवीन वेटरनरी कॉलेज जाता. अंदूच्या वर्साक गोंयच्या भुरग्यांक त्या वेटरनरी कॉलेजींत एडमिशन घेवपाची सोय ही जातली. आनी इन लॉंग रन आमी फिशरीज कॉलेज सुद्दां ह्या कित्याक सांगलें, एखादो जर वेटरनरी म्हणजे दुधाचो धंदो वाडटलो आसत जाल्यार ताच्या खातीर जी मॅनपॉवर लागता, तो ह्युमन रिसोर्स लागता, तोय तयार करचो पडटा. आमी जो वेटरनरीचो एसिस्टंट कोर्स आशिल्लो तो मदीं चार बॅची आमी मदीं केलो. परत एकदा तो आमी कोर्सीस परत सुरू करता, कारण जो पर्यंत ट्रेन्ड मॅनपॉवर किंवा स्किल्ड मॅनपॉवर ना जाल्यार हो धंदो वेवस्थीत चलूंक शकना. म्हणून तो लॉंग रन चलचो आनी खूब मोठ्या प्रमाणात आनी बरो चलचो म्हणून नव्यान आमी वेटरनरी कॉलेज ही बी कॉलेज आमी सुरवात करता. म्हणून हांव म्हज्या सगळ्या दूधकार भाव भयणी कडेन मागता की गोंय दुधाच्या बाबतीत स्वयंपूर्ण जावचें हाच्या खातीर आमी सगळ्या जाणांनी आनिकूय बी खूब मोठ्या प्रमाणात काम करपाची गरज आसा. तुम्ही फाटल्या 4 दिसाच्या पयलीं जर पळयलें आसत जाल्यार